हे बघा, हा जो जी.आर. काढलाय हा ओबीसीचा आरक्षण संपवणारा जी.आर. आहे। मुख्यमंत्री महोदयावर आजही आमचा विश्वास आहे की हा बेकायदा जी.आर. तुम्ही पहिल्यांदा रद्द करा, कारण या जी.आर. अन्वये तुम्ही कितीतरी मला धक्का लागला नाही तरी धक्का लागून गेलेला आहे। ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। बरं, आज मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये मराठा समाजातील बांधवांना पण अनेक ठिकाणी वेगवेगळे जे ते संख्येनं कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिले, तुम्ही तर सातत्याने विरोध करताय, तर सरकारनं ते आम्ही आज हिंगोलीमध्ये प्रमाणपत्र दिले जात आहे, पण त्याच हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही आज कळमनुरीला मोर्चा काढत आहोत। त्यामुळं महाराष्ट्र शासनाने कितीही त्यांना सर्टिफिकेट देऊ, या आमदार खासदारांना आणि सत्ताधाऱ्यांना जर मराठा समाजाच्या मताची काळजी लागली असेल तर ओबीसी मात्र इथून पुढे त्यांना धडा शिकवेल। बंजारा समाज सुद्धा आता हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमातीमधून आरक्षणाची मागणी करते, तुमची काय प्रतिक्रिया? हे बघा, बंजारा समाजाला वाटू शकतं मराठा समाजाला गॅजेटद्वारे जर आरक्षण मिळतंय तर हा तर आमचा तांड्या वस्त्यावर राहणारा समाज आहे, पण माझी बंजारा समाजाला विनंती आहे की आपलं ताटातलं आरक्षण आपलं वाचवणं आवश्यक आहे। डोंगराच्या पल्याड हवेली आहे असं सांगितलं जातंय, पण ती हवेली आपल्याला कधी मिळेल त्यावेळी मिळेल, पण आपलं झोपडं वाचवूया। आता आपल्यामध्ये ओबीसीमध्ये फूट पडेल असं कुठल्याही समाजाच्या नेत्यानं अथवा समाजानं वागू नये, कारण आपल्या ताटातलं आरक्षण हे जर गेलं तर एसटी कधी मिळेल माहिती नाही, एसटी मिळाली पाहिजे यात वाद नाही, पण आपलं ओबीसीचं भटक्या विमुक्तांचं आरक्षण मात्र संपलेलं असेल, कारण इथं आता फुले शाहू आंबेडकर नाहीत, आता इथलं आमदार खासदार आणि कारखानदार मंडळी बसलेले आहेत। त्यामुळं तुमचं हातातलं हे झोपडं जर उद्ध्वस्त झालं तर पुढं काय होईल याची कल्पना आम्हाला नाही। म्हणून ओबीसी बांधवामधले आमचा बंजारा असेल, वंजारी असेल, धनगर असेल, बलुती आलुती असतील, आता एकट्यानं मागायची वेळ नाही। आता आपलं सगळ्यांचं बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संपलंय, त्यामुळे आता आपण एकी दाखवूया। भविष्यात आपले एसटीचे असेल, कोणाची एससीचे असेल, या मागण्या आपण नंतर करू, पण आज रोजी आपली झोपडी उद्ध्वस्त झालेली ही झोपडी वाचवायसाठी एकत्र येऊया। आता विनंती करणार आहेत का तुम्ही बंजारा समाजाला की ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपण लढाईमध्ये साथ द्यायला पाहिजे? महाराष्ट्रामधल्या 450 जातींना माझी विनंती आहे, आपलं जे हे ओबीसी आरक्षणाचं झोपडं आहे, हे झोपडं इथल्या कारखानदारांनी उद्ध्वस्त केलेलं आहे, हे झोपडं वाचवूया एवढी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय बांधव। हे बघा, विरोधी पक्ष नेत्यांनी एका चौथी नापास माणसाला या आंदोलनाचं नेतृत्व दिलं, त्यांनी बेकायदा मागणी केली आणि बेकायदा मागणी करत असताना या विरोधी पक्ष नेत्यांनी त्याला रसद पुरवली आणि हे आंदोलन उभं केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर जी.आर. काढला। त्यामुळे आमचं कोणच नाही ओबीसींचं, ना विरोधी पक्ष ना सत्ताधारी पक्ष। या लोकांना आमची विनंती आहे, आमचा ओबीसी जागा झालाय। विरोधी पक्षाचं ऐकतील सरकारमधले? अरे आंदोलन कुणी उभं केलं? मग आंदोलन जर उभं राहिलं नसतं, शरद पवारांनी जर जरांगे पाटलाला उभंच नसतं केलं, बेकायदा मागणी आहे बाबा ही, माझी राजकीय कारकीर्द एवढ्या वर्षाची आहे, हे मागासांचं आरक्षण आहे, हे ओबीसींचं आरक्षण आहे, जे कायद्याला संविधानाला मान्य नाही, हे जर शरद पवारांनी कानात सांगितलं असतं तर आज उपरती व्हायची वेळ आली नसती ना। विन उसवती शरद पवारांवर सातत्याने टीका करताय, परंतु हा शासन निर्णय देवेंद्र फडणवीसांनी काढलाय। शासन निर्णय फाडून टाकलाय, आम्ही फाडून टाकलाय म्हणजे काय त्यांचं कौतुक करतोय का? आम्ही कुठे कौतुक केलं? आम्ही शासनाच्या विरोधात रस्त्यावर आहे ना। त्यामुळं हे असं नाही, आम्हाला आमचा धर्म एकच, ओबीसी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।